नामदेव गोट. हां, काय परिस्थिती आता इथं निगवटवाडीला 3-4 घरं जळाली, तर काय शाळेतले विद्यार्थी आहेत किंवा त्यांच्या आता परीक्षा सुरू होणार आहेत, तर काय नेमकं घटना घडली? तर सदरच्या ज्या घटना घडली त्यामध्ये एक घर जे सुमन दशरथ निगोट यांचा आहे, त्यांचा लहान चिरंजीव अर्जुन दशरथ निगोट यांचा मुलगा या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे आता 3री मनसरला महात्मा गांधी विद्यालय आवटेला. तर त्या ठिकाणी त्याचा उद्या पेपर आहे. त्याचा आज सगळं असलेलं रिसीट असतील, पुस्तकं असतील, ही सगळी जळून खाक झालेली आहेत. त्या पोराला अभ्यासासाठी कोणत्याही प्रकारचं कागदपत्र त्या ठिकाणी उपलब्ध नाही, कोणत्याही प्रकारचं हे नाही आणि पूर्णपणे घाबरलेल्या परिस्थितीमध्ये ते कुटुंब आणि सर्व आम्ही जण आहेत. आणि विशेषत्वानं सांगायची बाब जर झाली तर ही घटना आजच नाही तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून MSCBचा प्रॉब्लेम हा सदर वाडीमध्ये सातत्याने चालू आहे. आत्ता देखील प्रत्येक घरामध्ये तीच परिस्थिती आहे. व्होल्टेज कमी जास्त होते. मगाशी शेख साहेब जे आले होते त्यांना कोणत्या तरी DPच्या काल त्यांनी एक एजन्सी पाठवली होती. त्या एजन्सीने त्यांना तात्काळ सांगितलं आहे का फेल्युअरचा ऑनलाईन रिपोर्ट तुम्ही सबमिट करावा. परंतु त्या एजन्सीने रिपोर्ट दिल्यानंतर इथल्या अधिकाऱ्यांचा नियमात काय आहे का तो रिपोर्ट कधी सबमिट करायचा, 1 दिवसात 2 दिवसात काय एखादी जीवितहानी झाल्यानंतर ह्याची देखील आम्हाला माहिती त्या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून कळाली पाहिजे. ही MSCB बोर्डाकडे देखील मागणी आहे. परंतु आता जो विद्यार्थी आहे त्याची पुस्तकं जळाली किंवा संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले, एक स्थानिक ग्रामस्थ म्हणून त्यांना तुम्ही मदतही करणार आहे. परंतु आता विद्यार्थी तो घाबरला आहे आणि त्याची उद्यापासून परीक्षा सुरू होते किंवा सोमवारपासून होईल. परंतु त्याची पुस्तकं, त्याचे जे परीक्षेचं रिसिट असेल किंवा बाकीचं काही इतर असेल तर त्याला धीर देण्याचा तुम्ही ग्रामस्थांनी प्रयत्न केला आणि संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेसाठी बसून देण्यासाठी तुम्ही शालेय मुख्याध्यापकाला विनंती करणार आहे. आणि याबाबत महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच हे संपूर्ण घडले असं तुमचा ठाम आरोप आहे. नक्कीच हे सगळंच महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे, निष्क्रियतेमुळे घडलं आहे. आणि आत्ता देखील त्यांच्या अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरं आहेत. सदरचे अधिकारी येऊन सांगितलं का उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत आमचे इन्स्पेक्टर अधिकारी येतील आणि ती पाहणी करून पंचनामा नोंदवतील. तर आता त्यानंतर त्यांचं असं स्टेटमेंट आहे का सदरचे अधिकारी सोमवारी किंवा मंगळवारी या ठिकाणी येतील. आणि आत्ता सध्या त्या पोराची परीक्षेची तयारी आहे, त्यानंतर त्या कुटुंबाचा राहण्याचा विषय आहे. त्यामुळं आम्ही ग्रामस्थ म्हणून त्या घरात जे काही सुविधा उपलब्ध करून ज्या होत्या, ज्या डिस्ट्रॉय झाल्या होत्या, त्या आता आम्ही सगळं त्या ठिकाणी क्लीन करण्याचं काम चालू आहे. उद्या एखाद्या वेळेस अधिकारी येऊन आम्हाला असं म्हणू शकतात की इथली घटना जी झाली आहे ती पंचपाणी करताना तो अहवाल आम्हाला देण्यासाठी ती साधनसामुग्री या ठिकाणी उपलब्ध नाही. तर सदर आलेल्या अधिकाऱ्यांनी त्याची पंचनामा करून त्या अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्यासाठी मदत करा.